हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 15 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये सखी ही जेव्हा सरकारला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये गेली तेव्हा सरकारने असं काहीतरी केलं ज्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसला. सरकारने चक्क राघवचा फोटो जमिनीवर फेकून दिला, फोडला. त्यानंतर राघवच्या फोटोवर पाय ठेवला आणि स्वतःच्या पायाखाली राघवला चिरडलं. त्यामुळे सखीला खूप वाईट वाटलं. सखी खूप दुःखी झाली आणि मग सखीने सरकारला वॉर्निंग दिली, आजचा दिवस, आजची वेळ लक्षात ठेव मनस्विनी, मी तुला बर्बाद करणार. आणि मग सखी चक्क कान्हाच्या घरी गेली. कान्हाच्या घरी जाऊन तिने राजलक्ष्मी आणि अर्पिताला कान्हाला मागितलं, आमच्या दोघांची युती करा, मी सरकारला बर्बाद करून दाखवते, असा निश्चय तिने केला. आणि राजलक्ष्मी यासाठी तयार झाली आहे. म्हणजे आता कान्हा आणि सखी एकत्र आले, आता सरकारचं सरकार राज संपणार. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी सरकारच्या केबिनमध्ये असते आणि सरकारला ठणकावून सांगते, माझ्या पंखात तेव्हाच बळ आलं होतं जेव्हा तुम्ही मला माझ्याच घरातून बाहेर काढलं होतं, जेव्हा तुम्ही मला नोकरी मिळू नये म्हणून सगळ्या लोकांना सांगितलं होतं, माझ्या विरुद्ध कान भरले होते, जेव्हा तुम्ही माझे बँक अकाउंट फ्रीज केले होते. आणि आता मला माझ्या पंखातील बळाची आठवण झाली आहे, मला माझ्या स्त्री शक्तीची जाणीव झाली आहे. हे ऐकून सरकार हसू लागते. सखी चिडून विचारते, हसायला काय झालंय? हसू नका, कारण आता ही लढाई आहे आणि ही लढाई मी जिंकणार. मी तुमच्या विरुद्ध उभी ठाकली आहे आणि तुम्हाला या लढाईत हरवणारच. सरकार सखीला डोळे दाखवते, मग खुर्चीवर जाऊन बसते आणि सखीला म्हणते, जेव्हा लढाईची वेळ होती तेव्हा तर तलवार मॅन करून ठेवली आणि आता लढाई संपली आहे, मी जिंकली आहे आणि मग तू तलवार चालवतीये. लढाई संपल्यावर तलवार चालवून काहीच फायदा नाही आहे. मी सगळं काही मिळवलंय, हे कामत एम्पायर, हे ऐश्वर्य, हा पैसा, ही कंपनी, हे घर, सगळं माझं आहे आणि तुझ्याकडे काहीच नाही आहे. आणि ही सरकार कधीच हरणार नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून सरकार सखीच्या समोर येते आणि सखीला ठणकावून सांगते, मी तुझ्या बापाचा खून केला. सखीला जबर धक्का बसतो. सरकार पुढे म्हणते, मी तुझ्या आईला संपवलं. सखी आणखीन चिडते. सरकार म्हणते, आणि आता मी तुला संपवणार, मी तुझ्या आईबापाकडे तुला पाठवणार. मग काय करशील तू? काही करू शकणार नाही. मी तुला कायमचं संपवणार, तुझं अस्तित्व मिटून टाकणार. मग तू माझ्याशी कशी लढशील? माझा सामना कसा करशील? माझ्यासमोर मुंगी आहे तू, मुंगी. आणि मुंगीने कधीही मेरू पर्वत गिरायचा विचार करायचा नसतो, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून सरकार सखीला बोट दाखवते आणि मग राघवच्या फोटोजवळ येते आणि म्हणते, राघव डार्लिंग, हे संपूर्ण कामत एम्पायर तू तयार केलंस. सखीला खूप राग येतो. सरकार म्हणते, या कामत एम्पायरची प्रत्येक भिंत तू बांधलीस, तू उभी केलीस, पण तुला या भिंतीवर मी लटकवलं. हे ऐकून सखीला खूप राग येतो. सरकार म्हणते, नाही, आता तुझी मुलगी, तिचा फोटोसुद्धा मी तुझ्या बाजूला लटकवणारच. असं म्हणून सरकार राघवचा फोटो भिंतीवरून काढून घेते आणि राघवच्या फोटोला संपूर्ण ऑफिस दाखवते आणि म्हणते, हे पहा, हे आहे तुझं कामत एम्पायर आणि ही तुझी सखी. सखीला खूप राग येत असतो आणि मग सरकार सखी समोरच राघवच्या फोटोला म्हणते, हीच तुझी लायकी. आणि ती चक्क राघवचा फोटो जमिनीवर पाडते, आपटते. हा फोटो फुटतो, त्यातून राघवचा फोटो बाहेर येतो आणि सरकार चक्क राघवच्या फोटोवर आपला पाय ठेवते. त्यामुळे सखीला जबर धक्काच बसतो. सरकार सखीकडे पाहून एखाद्या राक्षसासारखी हसू लागते. सखीला हे सहनच होत नाही की माझ्या देवाघरी गेलेल्या बाबांच्या फोटोवर या सरकारने पाय ठेवलाय. सखी पुढे येते, सरकारचा पाय पकडते आणि आपल्या बाबांच्या फोटोवरून तिचा पाय बाजूला करण्याचा प्रयत्न करते. मनस्विनी, पाय बाजूला कर. तर सरकार तिच्याकडे पाहते, विचित्र स्माईल करते, एकदम तुच्छतेने तिच्याकडे पाहते आणि विचारते, काय झालं? असेल दम तर पाय बाजूला करून दाखव.
सखी तिच्याकडे रागारागाने पाहते. असं वाटतं की आता सखी सरकारचा पाय उचलून फेकणार, सरकारला डोक्यावर आपटणार. पण सखी काहीच करत नाही. सरकार विचारते, संपलं का तुझ्या पंखातलं बळ? हीच तुझी लायकी. शेवटी माझे पाय धरलेस ना. आणि सरकारला हेच आवडतं, प्रत्येकाला त्याची लायकी दाखवायला. आज मी तुला तुझी लायकी दाखवली आहे, तुझ्या बापाची लायकी दाखवली आहे. कळली ना स्वतःची लायकी? आत्ताच्या आत्ता निघायचं इथून, गेट आऊट. असं म्हणून सरकार सखीला जोरात धक्का देते. राघवच्या फोटोवरचा पाय बाजूला काढून घेते. सखी ढसाढसा रडू लागते. सरकार सखीला ठणकावून सांगते, तू माझ्यासमोर शून्य आहेस, शून्य. कधी तुला मुंगीसारखी चिरडून टाकेल ना, तुला कळायचं नाही. चुकून तुझ्यावर पाय पडला तर जीव गमावून बसशील, एवढं लक्षात ठेव. सखी रडत असते. सरकारने चक्क माझ्या बाबांचा फोटो फोडून टाकला, त्याच्यावर पाय ठेवला. हे सगळं सखीला सहनच होत नाही. सरकार सखीकडे तुच्छतेने पाहत असते आणि मग सखी आपल्या बाबांचा फोटो उचलते, ही फ्रेम उचलते आणि या फोटोकडे पाहून रडू लागते. सखी सरकारला ठणकावून सांगते, सरकार, आजचा दिवस, आजची वेळ आणि आजची ही घटना लक्षात ठेवा, कारण तुम्हाला याची किंमत चुकवावी लागणार आहे. तुम्ही केलेल्या या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. सरकार सखीसमोर येते आणि म्हणते, मी नाही, तू ही वेळ लक्षात ठेव, ही जागा लक्षात ठेव आणि हा दिवस लक्षात ठेव, कारण मला नाही तर तुला पुन्हा पुन्हा हे भोगावं लागणार आहे. आज तर ही फक्त पहिली वेळ, यानंतर तुला हे नेहमी सहन करावं लागेल. सखी तिचे डोळे पुसते आणि सरकारला ठणकावून सांगते, तुम्ही म्हणालात ना की मुंग्यांनी कितीही स्वप्न पाहिली तरीही मेरू पर्वत गिळंकृत नाही करू शकत. खरं आहे तुमचं, पण त्याच मुंग्यांनी ठरवलं तर अख्खा मेरू पर्वत पोकळ मात्र करू शकता आणि मग तोच मेरू पर्वत ढसाढसा कोसळतो, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. सखीसुद्धा एकानंतर एक जबर डायलॉग मारत असते. सरकारसुद्धा एकावर एक डायलॉग मारत असते. सरकार म्हणते, वी विल सी. हे माझं एम्पायर आहे, मी येथील मालकीने, आणि तू कितीही हातपाय मारले तरी हे सगळं माझ्याकडून पुन्हा कधीच हिरावून घेऊ शकत नाही. तू कितीही स्वप्न पाहिली ना हे सगळं परत मिळवण्याची, तरीसुद्धा हे शक्य नाही, एवढं लक्षात ठेव. नाव गेट आऊट. निघ माझ्या कंपनीतून बाहेर, माझ्या एम्पायरमधून बाहेर. सखी सरकारला डोळे दाखवते. मग आपल्या बाबांच्या फोटोकडे पाहत रडत रडत तेथून बाहेर पडते. थोड्या वेळानंतर वादळ वारं सुटलेलं असतं. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट सुरू असतो आणि सखी मुंबईच्या सामसूम रस्त्यावरून एकटीच चाललेली असते. आपल्या बाबांच्या फोटोकडे पाहून रडत असते, खूप दुःखी असते. सरकारने आज जे काही केलंय त्यामुळे सखी पूर्णपणे हादरून गेलेली असते. आता खरंच तिच्या पंखातलं बळ, तिच्या मनातली शक्ती, तिचा स्वाभिमान सगळं काही सरकारने संपून टाकलेलं असतं. आणि आता या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं, हे सगळं कसं मिळवायचं, हेच सखीला कळत नाही. आणि तेवढ्यात सखीची नजर एका कपलवर जाते. हे नवरा बायको रस्त्यावर त्यांच्या गाडीजवळ उभे असतात आणि त्यांची गाडी खराब झालेली असते. नवरा गाडीचं बोनेट इंजिन चेक करत असतो. त्याची बायको म्हणते, मी गाडीत बसते, तुम्ही गाडी लोटा. हा नवरा हो म्हणतो आणि मग ही बाई गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसते. सखी हे सगळं पाहत असते. हा माणूस गाडीचं बोनेट बंद करतो आणि पाठीमागून गाडी लोटत असतो. आणि हे दोघे नवरा बायको एकमेकांच्या साथीने ही बंद पडलेली गाडी सुरू करतात. म्हणजे बाई ही गाडीचं स्टेअरिंग सांभाळते आणि हा माणूस गाडी लोटतो. शक्ती आणि युक्ती या दोन्हींचा संगम होतो आणि ही गाडी सुरू होते. म्हणजे नवरा बायकोने एकमेकांच्या साथीने ही गाडी सुरू केलेली असते. शक्ती आणि युक्तीचा चांगला संगम झालेला असतो. ही गोष्ट सखीला दिसते आणि सखीच्या डोक्याची ट्यूब पेटते. नवरा बायकोने एकमेकांच्या साथीने त्यांच्यासमोर असलेला प्रॉब्लेम, त्यांची समस्या सोडवली, हे सखीला दिसतं. आणि मग त्याच वेळेस सखीला आठवतं की जेव्हा ती बंगल्यातून बाहेर पडून दाभाडे मावशीच्या घरी आली होती, दाभाडे मावशीने तिला समजावून सांगितलं होतं की सखी, आत्ता जरी तुला असं वाटत असेल की तुझ्या आयुष्यात काहीच उद्दिष्ट नाही आहे, पण लवकरच तुला कळेल की तुला आयुष्यात काय करायचं आहे, तुला तुझ्या आयुष्याचं उद्दिष्ट नक्कीच सापडेल. मग सखीला आठवतं की जान्हवीने तिला समजावून सांगितलं होतं, सखी तू एकटी सरकारला कशी हरवणार, सरकारकडे खूप पैसा आहे, सत्ता आहे, पॉवर आहे, तुला एकटीने हरवणं खूप अवघड आहे.
मग सखीला आठवतं की अपर्णा काय म्हणाली होती की सखी तू एकटी सरकारविरुद्ध कशी लढणार, माझ्या कबीरची साथ घे, तुम्ही दोघे मिळून तिला नक्की हरू शकता. सखीला आठवतं की कान्हाने मला पोलीस स्टेशनमधून सोडवलं आणि मग त्याने मला टीम वर्कबद्दल सांगितलं होतं की जर टीम एकत्र असेल तर आपण कोणतंही काम करू शकतो. सन्हा एकत्र आले तर ते जगात काहीही बदल घडून आणू शकतात. हे सगळं सखीला आठवतं आणि आत्ता कोठे सखीच्या डोक्यात प्रकाश पडतो. कारण आजपर्यंत कान्हाने तिला अनेक वेळेस समजून सांगितलं की सखी मॅडम माझी साथ घ्या, आपण दोघे मिळून सरकारला हरू शकतो. आपण दोघे एकत्र आलो तर सरकार आपलं काही बिघडू शकत नाही, उलट आपण तिची सत्ता उलथून लावू शकतो. पण सखीच्या डोक्यात प्रकाश पडत नव्हता. पण आज सरकारने जे काही केलं त्यानंतर सखीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि सखीला समजतं की हो, मला जर सरकारला हरवायचं असेल, सरकारची सत्ता उलथून टाकायची असेल तर मला कबीरची साथ घ्यावीच लागेल, आम्हाला दोघांना एकत्र यावंच लागेल. सखी आकाशाकडे पाहते आणि म्हणते, बाबा खरंच तुमची लीला अपरंपार आहे. माणसाला नेहमी असं वाटतं की माझ्या आयुष्यातच ही संकटं का, मला एवढा त्रास का. मी देवाची एवढी प्रार्थना करतो, एवढी पूजा करतो, देवासाठी एवढं काय काय करतो आणि देवाला काय मागतो तर माझ्या आयुष्यातली संकटं दूर कर, मला त्रास नको होऊ देऊ, सगळं काही ठीक होऊ दे. पण जेव्हा हे घडत नाही तेव्हा माणूस देवालाच दोष देतो की देव नाही आहे, देव माझं भलं करत नाही, देव चांगल्यांचा नाही आहे. पण आज मला कळतंय बाबा की तुम्ही स्वतः कधीच कोणाची मदत करत नाही. तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यात अशा एखाद्या व्यक्तीला पाठवता जो त्याला त्या संकटातून बाहेर काढू शकतो. फक्त आपण त्या व्यक्तीला ओळखायला हवं आणि त्या व्यक्तीच्या साथीने आपल्या आयुष्यात आलेली सगळी संकटं दूर करायला हवीत. बाबा खरंच खूप खूप थँक्यू. इतके दिवस मला माझं उद्दिष्ट माहीत नव्हतं की मला आयुष्यात काय करायचं आहे, पण आज मला माझं उद्दिष्ट कळलं आहे. मला आयुष्यात कसं जगायचं आहे, कोणाची साथ घ्यायची आहे ते मला कळलं आहे. आता मला सरकारला बर्बाद करण्यापासून कुणीही थांबू शकत नाही, स्वतः सरकारसुद्धा. मी माझ्या बाबांचं गेलेलं वैभव मिळवणार, मी माझ्या बाबांची संपत्ती परत मिळवणार आणि माझ्या आईबाबांच्या मृत्यूचा बदला घेणार, त्या सरकारला धडा शिकवणार. आता एका नव्या सखीचा जन्म झाला आहे, जी सखी कोणाला घाबरत नाही, जी सखी लढायला घाबरत नाही, ज्या सखीला हरणं काय असतं ते माहीतच नाही आहे. सखीमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स आलेला असतो, एक वेगळीच हिंमत आलेली असते. सखी म्हणते, आता मला चांगलंच कळलं आहे मला कोठे जायचं आहे. असा विचार करून सखी तेथून निघते आणि मग थोड्याच वेळात एका दरवाजावर ती टुकटुक करते. दरवाजा ठोठावते आणि अपर्णा दार उघडते. कान्हाची आई अपर्णा. सखीला पाहून अपर्णाला खूप आनंद होतो. तेवढ्यात कान्हासुद्धा तेथे येतो आणि सखी आपल्या घरी आली आहे हे कान्हाला समजतं. सखी ही कान्हाकडे पाहत असते. अपर्णा म्हणते, सखी मला माहीत होतं माझ्या कान्हाला भेटायला तू नक्की येशील. तर सखी ही अपर्णाला उत्तर देते, आज मी कबीरला भेटायला नाही आले, तर आज मी तुम्हाला भेटायला आली आहे. अपर्णाला काही कळतच नाही. कान्हाला सुद्धा टेन्शन येतं की सखी असं का बोलतीये. आणि मग सखी अपर्णाला सांगते, आज मी तुमच्या कबीरला मागायला आली आहे. कबीरला मागायला आली आहे. अपर्णाला काही कळतच नाही. कान्हासुद्धा सखीकडे आश्चर्याने पाहतो. सखी ही कान्हा आणि अपर्णाला सांगते, आज मी कबीरला मागायला आली आहे, त्याची साथ मागायला आली आहे. या दोघांना खूप टेन्शन येतं. आणि इकडे सरकारच्या बंगल्यावर सरकार आणि नंदा दोघी मस्त समोसे खात असतात. परशुराम त्यांना पाण्याचा ग्लास आणून देतो. सरकार विचारते, पाणी भरण्याआधी ग्लास स्वच्छ धुतला होतास का. परशुराम सांगतो, हो धुतला होता ना, स्वच्छ धुतला होता. सरकार विचारते, आर यू शुअर. परशुराम म्हणतो, म्हणजे मी. तो असा विचार करतो. सरकार म्हणते, युजलेस. तेवढ्यात मीनाक्षी कपडे वाळत घालून जात असते. सरकारच्या नजरेला पडायला नको, लवकर गायबचं व्हायचं म्हणून ती पटापट जात असते. पण सरकार तिला थांबवते आणि विचारते, कपडे नीट वाळू घातलेस का. मीनाक्षी सांगते, हो सरकार. सरकार म्हणते, मग पुन्हा एकदा कपडे धुवायचे आणि पुन्हा एकदा वाळत टाकायचे. मीनाक्षी म्हणते, पण सरकार मी कपडे चांगले स्वच्छ धुतलेत, पुन्हा कशाला धुवायचे. सरकार चिडून म्हणते, कसं आहे ना, सरकारच्या बंगल्यात वॉशिंग पावडर जास्त झाली आहे, मला ती संपवायची आहे, म्हणून पुन्हा एकदा कपडे धुवायचे, जास्त प्रश्न नाही विचारायचे. परशुराम आणि मीनाक्षीला खूप राग येतो. तेवढ्यात गौतम येतो आणि म्हणतो, अगं मीनाक्षी वहिनी, सांगितलंय ना सरकारने, जा
तेवढं काम कर. मीनाक्षी तेथून निघून जाते. सरकारला आश्चर्य वाटतं. सरकार परशुरामला म्हणते, परशु, बाहेर जाऊन पाहू नये, सूर्य कोणत्या दिशेने उगवलाय. आज चक्क गौतमने माझी बाजू घेतली. मला तर खूप आश्चर्य वाटतंय. तर गौतम हा सरकारला म्हणतो, कसं आहे ना मनस्विनी, जेव्हा दिवा हा विझणार असतो तेव्हा तो जास्त फडफडतो आणि मला हा दिवा आणखीन जास्त फडफडू द्यायचा आहे, म्हणजे तो जास्त लवकर विझेल. सरकार खूप खुश होते आणि म्हणते, हो हो हो, छोटे भाऊजी, छोटे भाऊजी किती छान बोलतात. छोटे भाऊजी, माझा दिवा कुणीच विझू शकत नाही. मी सरकार आहे सरकार, एवढं लक्षात ठेवा. तर गौतम म्हणतो, हा तुझा गैरसमज आहे. कारण तुझ्यासारख्या दिवाला विझवायला सत्याची एक छोटीशी फुंकरसुद्धा पुरेशी आहे आणि लवकरच ती तुझा दिवा विझवणार, एवढं लक्षात ठेव. सरकार म्हणते, या सरकारला संपवणारा अजून पैदा व्हायचा आहे, हे तू लक्षात ठेव गौतम. गौतम आणि सरकार एकमेकांना चांगले डोळे दाखवतात. गौतमला फुल कॉन्फिडन्स असतो की सरकारचे दिवस भरलेत आणि सरकारला डबल कॉन्फिडन्स असतो, या सरकारला कुणी पाडू शकत नाही, या सरकारचं कुणी काही बिघडू शकत नाही. इकडे सखी ही कबीर जवळ येते आणि म्हणते, कुरुक्षेत्रामध्ये अर्जुन हा खूप बलशाली होता, पण तरीसुद्धा त्याला कान्हाची, श्रीकृष्णाची गरज पडलीच होती ना. तशीच मला सुद्धा कबीर तुझी गरज हवी आहे, तुझी साथ हवी आहे. आपण दोघे एकत्र मिळून सरकारला बर्बाद करू, सरकारला नेस्तनाबूत करू. तेवढ्यात कान्हाची आजी राजलक्ष्मीसुद्धा तेथे येते आणि सखीचं हे बोलणं ऐकत असते. सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा, सरकारविरुद्ध लढण्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. आपण दोघे मिळून सरकारला कायमचं संपू. कान्हा तर यासाठी आधीपासूनच तयार असतो, अपर्णासुद्धा तयार असते. सखी ही राजलक्ष्मीजवळ येते आणि म्हणते, आजी, आज मी तुमच्या नातवाला कबीरला तुमच्याकडे मागायला आली आहे. तर राजलक्ष्मी आपल्या वेगळ्याच तोऱ्यात असते. राजलक्ष्मी म्हणते, याचा अर्थ मनस्विनी विरुद्ध लढण्याची तुझ्यात धमक नाहीये. तुला कळून चुकलंय की तू मनस्विनी विरुद्ध लढू शकत नाही, तिला हरवू शकत नाही. म्हणून तुला माझ्या नातवाची साथ हवी आहे, कबीरची साथ हवी आहे. कबीर म्हणतो, अरे यार, ही बाई काही सुधारायची नाही. अपर्णा सुद्धा टेन्शनमध्ये येते. तर सखी ही राजलक्ष्मीला तोडीस तोड उत्तर देते, राजलक्ष्मी किर्लोस्कर, मी तुमच्या नातवाला मागायला आली आहे, याचा अर्थ माझ्यात बळ नाही आहे असा त्याचा अर्थ होत नाही. समुद्राला सुद्धा भरती येते तेव्हा त्याच्या लाटा समुद्र किनाऱ्याचा आधार घेता, याचा अर्थ समुद्र हा दुबळा असतो असा होत नाही. सखीचं हे उत्तर ऐकून अपर्णा आणि कान्हा खूप खुश होतात. सखी राजलक्ष्मीला म्हणते, मी सुद्धा दुबळी नाहीये, मी सरकारविरुद्ध लढू शकते. पण तुमच्या नातवानेच मला टीमवर्क किती महत्त्वाचं असतं हे समजून सांगितलंय. एक व्यक्ती जी गोष्ट करू शकत नाही, तर अनेक व्यक्तींचा समूह, टीम ती गोष्ट करू शकते, हे मला कान्हाने समजून सांगितलंय. आणि तुम्हाला एक वाक्य नक्कीच माहीत असेल, टू चेंज द सिस्टीम यू हॅव टू बी पार्ट ऑफ द सिस्टीम. जर तुम्हाला व्यवस्था बदलायची असेल तर तुम्हाला त्या व्यवस्थेचा एक भाग व्हावंच लागतं. आणि मला सुद्धा त्यासाठीच कान्हाची मदत हवी आहे, तुमच्या कबीरची साथ हवी आहे. राजलक्ष्मी हे सगळं ऐकून घेते आणि म्हणते, पाहिलं का कबीर, ही सखी कामत येथे व्यवहार करायला आली आहे. तिला तुझी साथ हवी आहे, पण व्यवहारात दोन्ही बाजूंचा फायदा असतो. मी तुला माझा नातू कबीर देईल, कबीर तुझी मदत करेल, पण यात आमचा काय फायदा होणार? आमचा काही फायदा असेल तरच आम्ही तुझ्या या डीलचा विचार करू शकतो. तर सखी म्हणते, तुम्हाला हे वाक्यसुद्धा माहीत असेल की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो आणि कोणत्याही शक्तिशाली शत्रूविरुद्ध लढायचं असेल तर त्या दोघांची युती होणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा शत्रू आहे सरकार, आणि मला असंच वाटतं की तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा शत्रूसुद्धा सरकारच आहे. आणि मग जर मी सरकारला बर्बाद करायला निघाली आहे आणि तुमच्या नातवाच्या मदतीने, कबीरच्या मदतीने मी सरकारला संपवणार आहे, तर यामध्ये तुमचा फायदा आहेच आणि या डीलमध्ये आपल्या दोघांचा फायदा आहे. राजलक्ष्मी कबीर जवळ येते आणि म्हणते, पाहिलं का कबीर, ही सखी कामत तुझा सौदा करायला आली आहे माझ्याबरोबर. कबीरला काय बोलावं ते कळतच नाही. मग राजलक्ष्मी ही पुन्हा सखीजवळ येते आणि सखीला म्हणते, याचा अर्थ तू माझ्या कबीरला प्यादा म्हणून वापरणार.
एकतर माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. तू कधीही माझ्या नातवाला धोका देऊ शकतेस, त्याचा विश्वासघात करू शकतेस आणि जर त्या सरकारविरुद्ध तू माझ्या नातवाचा प्यादा म्हणून वापर केलास तर माझ्या नातवाचं काय होईल? कारण लढाईमध्ये प्यादांचा सगळ्यात आधी जीव दिला जातो, त्यांचा मृत्यू होतो आणि मी माझ्या कबीरचा जीव धोक्यात नाही घालू शकत. सखी ही राजलक्ष्मीला उत्तर देते. मी तुमच्या नातवाचा कधीही प्यादा म्हणून वापर करणार नाही, तर तुम्हीच माझा प्यादा म्हणून वापर केला होता हे तुम्ही विसरलात वाटतं. माझ्या घरात सरकारच्या घरात येण्यासाठी तुम्ही तुमच्या नातवाला सरकारचा नौकर म्हणून पाठवलं, मग माझ्याशी लग्न करायला भाग पाडलं. याचा अर्थ तुम्ही माझा प्यादा म्हणून वापर केला. माझा जीव गेला असता तरी तुम्हाला तेव्हा फरक पडला नसता, पण मी तसं करणार नाही. मी तुमच्या नातवाचा, कबीरचा प्यादा म्हणून नाही तर वजीर म्हणून वापर करणार आणि या वजीराला वाचवण्यासाठी ही राणी स्वतःच्या जीवाची बाजी लावेल, एवढं लक्षात ठेवा. हे ऐकून राजलक्ष्मीची बोलतीच बंद होते. कान्हा आणि अपर्णा खूप खुश होतात. सखीचा कॉन्फिडन्स वेगळ्याच लेव्हलला असतो. सखी ही राजलक्ष्मीला ठणकावून सांगते, मी आजपर्यंत सरकारविरुद्ध कधीही इतक्या क्षमतेने, इतक्या ताकदीने उभी राहिली नव्हते, पण आता मला सरकारला नेस्तनाबूत करायचं आहे आणि तुम्हीसुद्धा प्रयत्न केले ना सरकारला बर्बाद करण्याचे, पण तुम्हाला ते जमलं नाही. पण मला ते नक्कीच जमेल, कारण तुमच्याकडे अशी एक गोष्ट नाही आहे जी गोष्ट माझ्याकडे आहे आणि ती म्हणजे ॲक्सेस. सरकारच्या बंगल्याचा, सरकारच्या घराचा, सरकारच्या कंपनीचा ॲक्सेस. सरकारने जरी संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली असली, मला माझ्याच घरातून बाहेर काढलं असलं तरीसुद्धा जगासाठी अजूनही मी सरकारची मुलगी आहे आणि राघव कामतची मुलगी तर मी आहे, ज्यांनीच हे सगळं एम्पायर उभं केलं होतं. त्यामुळे मी सरकारच्या नाकावर टिच्चून त्या घरात राहायला जाऊ शकते आणि माझा नवरा म्हणून कबीरसुद्धा माझ्याबरोबर येऊ शकतो. मग कायदेशीररित्यासुद्धा सरकार मला त्या घरातून बाहेर काढू शकत नाही आणि जेव्हा सरकार, कबीर आणि मी एकाच छताखाली असू तेव्हा त्या सरकारची प्रत्येक चाल आम्ही हाणून पाडू, तिचा प्रत्येक डाव आम्ही हाणून पाडू आणि त्या सरकारचं साम्राज्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सखीचा हा कॉन्फिडन्स राजलक्ष्मीला सुद्धा खूप आवडतो. कबीर, कान्हा सगळेच खूप खुश होतात आणि मग राजलक्ष्मी ही सखीला म्हणते, ठीक आहे सखी कामत, मी माझा नातू कबीर तुला द्यायला तयार आहे. हे ऐकून सखी, कान्हा, अपर्णा सगळेच खूप खुश होतात आणि मग सखी कान्हाजवळ येते आणि म्हणते, कान्हा, आता कबीर आणि सखीची ही युती सरकारला पाडण्यासाठी खूप महत्त्वाची आहे, पण आपली ही युती झाली असली तरी माझ्या काही महत्त्वाच्या अटी आहेत, त्या अटी तू मान्य केला तरच ही युती होईल. कान्हा या अटी काय आहेत हे जाणून घेत नाही आणि सखीला म्हणतो, सखी मॅडम, मी त्या मनस्विनीला बर्बाद करण्यासाठी तुमची प्रत्येक अट मान्य करायला तयार आहे. त्या सरकारला बर्बाद करायचं असेल तर मी काहीही करायला तयार आहे. हे ऐकून सरकार, बेबी सरकार खूप खुश होते. सखी ही सगळ्यांना ठणकावून सांगते, आता त्या सरकारचे दिवस भरले. कबीर आणि सखीची ही महायुती सरकारला पाडणार. हे सरकार आता पडल्याशिवाय राहणार नाही. सखीचा हा कॉन्फिडन्स, सखीचं हे हजरजबाबीपणा, सखीची हिंमत पाहून कान्हा, अपर्णा खूप खुश होतात. राजलक्ष्मीला सुद्धा वाटतं पोरी दम आहे आणि ही पोरगी आता काहीतरी करून दाखवणारच. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. सखीचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळालं. तसं तर सखी ही सरकारची जिरवण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये गेली होती, पण सरकार शेवटी सरकार आहे. सरकारने राघवचा फोटो फोडला, त्या फोटोवर पाय ठेवला, राघवच्या फोटोला पायाखाली चिरडलं. हे सगळं पाहून सखी बिचारी खूप दुःखी झाली. तिला खरंच वाईट वाटलं. सखीची हिंमत पूर्णपणे ढासळली होती. पण त्याच वेळेस रस्त्यावरचं एक दृश्य पाहून सखीला आपली चूक समजली. ती सरकारकडून परत परत हरतीये कारण ती एकटी लढतीये आणि जर तिने कान्हाची साथ घेतली तर तिला हे युद्ध जिंकता येईल, सरकारला हरवता येईल. हे सखीच्या लक्षात आलं. सखीच्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग सखी कान्हाच्या घरी पोहोचली. राजलक्ष्मी आणि अपर्णाकडे कान्हाची साथ मागितली, कान्हाला मागितलं आणि आता
ती साथ तिला मिळाली आहे. सखीचे जे आजचे डायलॉग्स होते ना ते खरंच भारी होते. सखीने आजच्या एपिसोडमध्ये मजा आणली. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट कळली की आता सखीचा पुढचा प्लॅन काय आहे. सखीने ठरवलंय की ती आता सखी सदन चाळीत नाही राहणार, तर ती कबीरला बरोबर घेऊन सरकारच्या बंगल्यावर राहायला जाणार आहे. म्हणजे जर एकाच छताखाली सखी, सरकार, कबीर राहिले तर सरकारची प्रत्येक चाल जाणून घ्यायला सोपं जाईल, सरकारचा प्रत्येक डाव हाणून पाडायला सोपं जाईल, असा सखीचा प्लॅन आहे. पण सखीने तर हे ठरवलंय की ती कबीरला घेऊन सरकारच्या घरी राहायला जाणार. पण सरकार तिला घरात राहू देईल का? कारण सरकारचा माज वेगळाच आहे. आता हे सगळं माझ आहे, त्यामुळे सखी येथे राहू शकत नाही असं ती म्हणतीये. मग सखीचा नेमका प्लॅन काय आहे आणि ती सरकारची कशी जिरवणार हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही निवांत तिच्या घरात झोपलेली असेल आणि तेवढ्यात तिला ढोल ताशाचा आवाज येणार. जोरजोरात तिच्या बंगल्याबाहेर ढोल ताशा वाजत असेल आणि त्यामुळे सरकारला जाग येईल, तिची झोप मोड होईल. सकाळी सकाळी माझ्या घराबाहेर कोण ढोल ताशा वाजवतंय असा विचार करून सरकार घराबाहेर येणार, तर काही माणसं तिथे ढोल ताशा वाजवत असेल. सरकारला खूप राग येईल आणि सरकार त्यांना चिडून विचारेल, हा सगळा काय तमाशा सुरू आहे? बंद करा हे सगळं. ही माणसं हा तमाशा बंद करणार, ढोल ताशा वाजवणं बंद करणार आणि तेवढ्यात एंट्री होईल आपल्या सखीची. सखीने मस्त साडी नेसलेली असेल, डोक्यावर फेटा, डोळ्यावर गॉगल, आणि सखी म्हणेल, सरकार हा तमाशा नव्हता, तमाशा तर आत्ता सुरू होणार. सखीचा हा लूक पाहून सरकारला मोठा धक्काच बसेल. सखी ही सरकार समोर येईल आणि म्हणेल, सरकार तमाशा तर आत्ता सुरू होईल. आता ही बेबी सरकार आली आहे हे सरकार पाडायला आणि बेबी सरकार स्थापन करायला, आणि यावेळेस पाठिंबा मागून नाही तर पाठिंबा सोबत घेऊन आली आहे. ती शिट्टी वाजवणार आणि एवढ्यात आपला कान्हा चक्क बुलेटवर तेथे पोहोचणार. कान्हाला पाहून सरकारला जबर धक्का बसेल. कान्हाचा सुद्धा लुक भारी असणार, मस्त कुर्ता, डोक्यावर फेटा, डोळ्यावर गॉगल. तो सरकारच्या समोरून उभा राहील आणि मग सखी कान्हाच्या खांद्यावर हात ठेवून हे दोघे सरकारला चांगलं टशन देतील. सरकारला कळणारच नाही की ही सगळी काय नौटंकी सुरू आहे. मग जेव्हा सखी का सरकारला सांगेल की आम्ही येथे राहायला आलोय, तेव्हा सरकारच्या पायाखालची जमीन सरकेल, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. तर तुम्हाला लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.